नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। पिकलेल्या केळींपासून आपण बर्फी बनवणार आहोत। पिकलेल्या केळीचे अगोदर आपण तुकडे करून घेतले, तसे जाड जाड तुकडे करून घ्यायचे। कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। अगोदर तेल तापलेलं आहे, हे आता आपण फ्राय करून घेऊयात। अगोदर केळीचे तुकडे आपण जी केळी परतून घेतली होती ना, ती आता मिक्सरला पेस्ट बनवून घेऊ। अशी मिक्सरला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची याची। गूळ चिरून घेतलेला आहे आणि तो आता आपण याच्यात टाकून घेऊयात। 1 वाटी गूळ, तर हा गूळ भिजणे इतपत असं पाणी टाकून घ्यायचं। याचं आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे। पाव वाटी आपण पाणी टाकलेलं आहे। आता गूळ आपण सतत हलवत त्याचा पाक बनवून घेऊयात। कडक पाक बनवायचा नाही, थोडंसं गूळ घट्ट झाला ना की नंतर मग हे आपण बंद करून घेऊयात। गूळ अगोदर वितळून घेऊ। हे पहा, गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि आता एकदम हे पाण्यासारखं दिसतं। आणि त्याच्यानंतर 2 ते 3 मिनिट चांगलं बारीक गॅसवरती आपण हे उकळून देणार आहोत, म्हणजे हे घट्टसर होईल, तेव्हा तो आपला पाक बनेल। जास्त पण घट्ट बनवायचा नाही, कडक पाक बनवायचा नाही। अगदी 1 ते 2 मिनिट आपण याला आता सतत हलवत राहून त्याचा पाक बनवून घेऊयात। जर तुमच्या हातून कडक आणि घट्ट पाक झाला तर त्याच्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून तुम्ही पाणी घालू शकता। नॉर्मल हे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे। हे पहा, 1 ते 2 मिनिट आपण छान याला उकळून घेतलेला आहे आणि आपला पाक पण झालेला आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात। हे पहा, अशा पद्धतीचं आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊयात। मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण तूप गरम झालेलं आहे, याच्यामध्ये 1 कप आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊयात। हे पीठ मंद गॅसवरती चांगलं आपण आता भाजून घेऊयात। गव्हाचं पीठ मंद गॅसवरती छान असं तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं। गव्हाचं पीठ भाजण्यासाठी वेळ जातो। गव्हाचं पीठ छान भाजलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाव वाटी म्हणजे 2 ते 3 टेबलस्पून आपण रवा टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा छान असं भाजून घेऊ। आपण जी बर्फी करणार आहे त्याला रवाळ असं टेक्स्चर येतं, त्याच्यासाठी थोडंसं आपण रवा टाकून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊयात। पिठाबरोबर ड्रायफ्रूटसुद्धा छान परतले जातील आणि बर्फी खाताना खूप छान असं क्रंची अशी बर्फी लागते। मग आपण केळीची जी पेस्ट बनवली होती ती याच्यात टाकून घेऊयात। आता छान असं आता पुन्हा आपण भाजून घेऊयात। हे मिश्रण परतत असताना पूर्णपणे ते मिश्रण मोकळं होईल पहा, तोपर्यंत आपल्याला हे सर्व असं हलवत राहायचंय। पहा, मिश्रण आता छान आहे। आपण गव्हाच्या पिठामध्ये केळी टाकल्यानंतर मिश्रण एकदम मोकळा झालेलं आहे पहा, हे असं छान भाजलं गेले। हे पहा असं। आता आपण जो गुळाचा पाक केलेला आहे ना, तो याच्यामध्ये टाकून घेऊयात। असा गाळून घ्यायचा, म्हणजे मग गुळामध्ये जो काय कचरा वगैरे येतो गाळणीमध्ये राहतो। तर पाय असं हे आता सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि याचा छान असा गोळा बनल। आता नंतर परतत असताना मंद गॅसवरती सर्व प्रोसेस करून घ्यायची। 3 केळी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप गूळ, याच्यामध्ये आपण आता छान अशी बर्फी करणार आहोत याची। ही बर्फी खाण्यासाठी एकदम पौष्टिक आणि खूप छान लागते ही बर्फी पहा। ही बर्फी बनवायला जास्त वेळ लागत पण नाही, रंगही खूप छान आलेला आहे। याच्यामध्ये थोडंसं आपण तूप टाकून घेऊयात। 1 टेबलस्पून आपण तूप टाकून घेतलेलं आहे। 1 ते 2 मिनिट असं परतून घेतलं ना की हे मिश्रण कढई सोडायला लागते पहा।
आता आपण गॅस बंद करून घेऊ. या थाळीला आपण तूप लावून घेतलेलं आहे अगोदरच. आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. हे मिश्रण असं एकदम एकसारखं आपण प्लेन करून घेऊया त्याच्यात. ही वडी ना खायला सुद्धा खूप छान लागते आणि पौष्टिक अशी ही बर्फी आहे. याच्यावरती ड्रायफ्रूट टाकून घेऊयात थोडेसे. हे मिश्रण ओलं आहे तोपर्यंत ड्रायफ्रूट पण छान त्याच्यावरती सेट होतात. हे मिश्रण आता आपण सेट करायला ठेवूयात. हे पहा, मस्त अशी वडी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे बर्फी बनवून पहा. खूप पौष्टिक आणि छान खायला सुद्धा लागते ही बर्फी. मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी पण छान आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.